मना बंद करते. प्रणव बसले. सो आता मी कुठे चाललोय? स्मार्ट बाजार. कशाला? चीज केक बनवायला म्हणजे सामान बनवायला. हे बघा कसा बैकोट चड्डी. आम्ही गरीब क्रीम आईस्क्रीम बघूया. मिल्कमेड घेतला. आता पुढे बघूया. सो एवढं सामान. नाकाचे पण मोठे होते. आणि ही बघ कुठून मधूनच आली आमच्या मध्ये. आगाव. बसायला ना तुला सांगता घरी. गरमी एवढी. बस आलं लिफ्ट. आभार. आलो लिफ्ट. सो बटर आपण डेलिशियस घेतलेलं आहे. आपल्याला अमूल घ्यायला पाहिजे होतं. हे महिमाची चुकी. आणि ह्याच्यानंतर आपण हे दूध गोवर्धन घेतलं आहे. आता ह्याला फाडायचं आहे. गाईस फाडायला लिंबू नाही आहे. फाडायला लिंबू नाही. दुधाला फाडायला लिंबू नाही. हे आपला बेस आहे. जसं आम्ही मेकअपला फाउंडेशन तसं आपल्या केकला बेस. त्याच्यानंतर आपल्याला करायचं आहे बेस झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे फाउंडेशनची लेयर. फाउंडेशनची लेयर आपल्याला 2-3 आयटम मिक्स करून करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला वरती फायनली ब्लश आणखीन लिपस्टिक लावायची आहे. नारळी नाही. हां हे पण आहे. हे मी घेऊन ठेवलं. हे कधी कधी कामाला येतं गायच खीर वगैरे बनवायला. आणि नंतर आपल्याला हे आहे ब्लशर. सो फायनली आपण बनवणार आहे. बोल तोंडारी. चीज केक. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे पण मी नाही सांगणार. सो चला बनवूया. संध्याकाळी नाही दुपारीच बनवून ठेवायचं आहे. दुपारी बनवून फ्रीजमध्ये ठेवायचं ते. 5-5:30 ला बनवूया म्हणजे ते 7:30 पर्यंत 6:30-7:30 पर्यंत फ्रीज. तू चीज केक खाणार आहे प्रणू? प्रणू अजिबात नाही. आणि प्रणूचं कुठे पेडिग्री कुठे प्रणूची? सो आज प्रणूला पेडिग्री आणलेली आहे. राईसवरती खाणार आहे. बघूया. आता आपल्याकडे लिंबू संपलाय दिसून खायला. लिंबू आणायला चाललं. ऊन आहे यार. दूध फाडलेलं आहे एकदम लिंबू टाकून. ठीक आहे. आता मी त्याला काढून काढते. सो आता जे दूध आहे ते ह्याच्यामध्ये मी गरम नको टाकू. ह्याच्यावर थोडंसं थंड पाणी टाकायचं. थंड पाणी करून हे आपल्याला असं दाबून घ्यायचं. तो आता तिथे ठेवलेला आहे. प्लीज यार बाहेर आहे समजून घ्या. सो तिथे ठेवलेलं आहे आपल्याला हे. आता बेस बनवायचा. बेस बनवायला महिमा तू हेल्प कर मला मग. ठीक आहे. तो बुक्का दाखव त्यांना. दिस इज बुक्का. बिस्किटचा बुक्का आहेच. सो मी आता एवढं बटर कापलं आहे. आपल्याला ॲक्च्युली ना अमूलचं घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे. आम्ही डॅनिशचं घेतो. महिमा पिढं बटन जळलं नाही पाहिजे. असं
फिरवते महिमा, जळला नाही पाहिजे. आणि आपल्याला ह्याच्यात टाकायचं असं महिमा, तो जेवढं होईल तेवढं ह्याच्यात टाक, कारण की ते आपल्याला खराब नाही झालं पाहिजे. त्याच्यामध्ये मग मी चॉकलेट मेल्ट करेन. ठीक आहे. तू बंद केलास? हो हो, जळू नाही म्हणून. बटर जळेल ना ते. तर महिमाने हे टाकलं आहे. आणि हे आपलं बिस्किटचा बुका आहे, ह्याच्यात महिमा टाकायला लागेल. आणलं. आपल्याला एवढे बटर इनफ आहे. मिक्स करायचं. मिक्स करते. फर्स्ट आपण स्टेप कंप्लीट करूया. सो महिमा आता बेस बनवते व्यवस्थित दाबून दाबून. मी 2 बनवतोय. हां, सो मी हे करून घेतो. काही नाही, काम चालू आहे. सो आता हे सेट झालं. आता हे आपल्याला भरायचं. फ्रीजर फास्ट आहे ना. टाकायचं आहे हे आपण केलेलं पनीर दुधाला. आपण टाक अजून. ओके, बस बस ना. हाँ फिलहाल तो हाँ, बस तो बाद में देखते हैं. ठीक है. मिल्क मेड. ओके टाक. चार टाक. खूप गोड होईलच ना. बस 3. हां बस झालं ना. टाक टाक हवे ते. बस बस बस. काय टाकला आपण? फ्रेश क्रीम. फ्रेश. महिमा महिमा ये ना, धावल ना पटकन, नाही तर मांदे होते. ठीक आहे. आता हे रॉंग चॉकलेट आणलंय महिमानी. हा, ते होईल बरोबर. सिल्क म्हणजे प्लेन पाहिजे होतं. ठीक आहे, पण होत आहे ना मेल्ट. थोडंसं ह्याच्यात क्रीम टाकूया. इथे ना सगळं फसलेलं आहे महिमाच्या चुकीमुळे. बिकॉज ऑफ महिमाला मी सांगितलेलं नॉर्मल चॉकलेट घे म्हणून. नॉर्मल चॉकलेट घे. तर महिमाने ते कसलं वेगळंच चॉकलेट घेतलं सिल्कचं. सो तो प्रॉब्लेम असा झाला आहे की ते व्यवस्थित मिळत आहे. तर मी कोको पावडर घ्यायला पाहिजे होती, ते पण मी घेऊ शकली नाही. ठीक आहे, आता आम्ही मॅनेज करते थोडंसं. आणि थोडीशी कॅडबरी ठेवलेली, मग मी काय केलं, सगळीकडे पसरवून सगळीकडे स्प्रेड करून टाकली. सो माझं तरी फसलं. मग महिमाने एक बनवलं चांगलं. मी तुम्हाला महिमाचं पण दाखवते. अंदर घुसा बराबर. छुरी डाल ना, खराब नहीं होना चाहिए ना. सो हाय गाईज, आईस्क्रीम बोलते. चीज केकचा रिव्ह्यू देता आला नाही. एवढा सुंदर होता, सगळे खाण्यामध्ये मग्न होते. खूप सुंदर आणि यमी झालेला. फक्त आमचं थोडंसं चुकलं, मी कोको पावडर असते ना चॉकलेटची, ती आणायला पाहिजे होती. ती नव्हती, मी टाकली त्याच्यामध्ये. म्हणजे वरती चॉकलेटचा लेअर झाला असं. पण ते चॉकलेटचं काय झालं, कॅडबरीचं
एकाच ठिकाणी जाऊन बसलं, पसरलं नाही. सो ही एक चूक झाली आमची. बाकी खूप मस्त झालेलं. तर तुम्ही पण ट्राय करा घरी, किंवा माझं जर रेसिपी तुम्हाला समजली नसेल तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता, किंवा इंस्टाग्रामला खूप आता हे व्हायरल झालं आहे हा केक. सो बघा, तो कसा वाटला नक्की सांगा. सो गुड नाईट सगळ्यांना. आता बघा मॅडम कशा आमच्या झोपल्यात. आज प्रिनो गुड नाईट करते. झोपायची पद्धत तर आमची बाप रे एकदम जगावेगळी आहे. एकदम आरामात झोपलं असं म्हणतात. आम्हाला कसलं टेन्शन नाही, आम्हाला कसलं खायचं टेन्शन नाही, आम्हाला कसलं फिरायचं टेन्शन नाही, आम्हाला फक्त झोपायचं असतं. असं